त्यांचं असं म्हणणं आहे की लोणावळ्यात आणि वाशीमध्ये काही गुप्त बैठका सुद्धा जरांगे पाटील अरे मग तुम्ही पाहिजे होते ना रे, तुम्ही पाहिजे होते ना, तुम्हाला मिळवायचं आणि त्याच्यातून पुढं सांगून. आता नाही का ती एक शब्द नाही कळाला का, त्याच्या हाताने पाणी पिलं होतं तो मोठा झाला असताना मला त्याला मोठं होऊन देत नव्हतं, म्हणजे मला त्याला मोठं होऊन देत नव्हतं. असं ते त्या शब्दानं अर्थ करा तुम्ही. त्यांना 2-4 जणांना मोठं व्हायचं असतं ते असं त्याच्यात अशी शक्यता आहे. तेव्हाच ते आधी येत होते, नंतर कुठं आलेत, नंतर आलेत का नाही यापासून जुळून दिलं नसेल ना मी काहीतरी. हे एकदम सोपं आहे. याच्यात शिंदे साहेबाचा बी एक प्रवक्ता आहे नसता, ज्याला साधे मोबाईलचं फेसबुक बी विचारित नाही, त्याला लाईव्ह मीडियाचे हेड ऑफिस कसं काय विचारायला लागले, समजून घ्या ना थोडं. ज्याला फेसबुक लाईव्हचे लोक विचारत नाहीत त्याला ते काय समजायला लागले. त्यामुळे त्याला काय आरोप करायचं करू द्या, कारण तो ट्रॅप आहे, तो मला बदनाम करण्याचा सरकारकडून रचलेला ट्रॅप आहे त्याच्या माध्यमातून. त्यामुळं बाकीच्याला मी काहीच नाही, फक्त तेवढ्या शब्दाला माझी सपशेल माघार. जगद्गुरू तुकाराम महाराजांच्याबद्दल माझ्या तोंडातून शब्द गेले असतील, पण ते का गेले असतील, तू मला शिकू नको संत, हे तू मला शिकू नको, हे असे वाक्य गेले असतील त्याच्या नाराजीपोटी. आणि माझी चिडचिड असतीच त्यावेळेस, कारण उपोषण करताय करून बघा म्हणा, मग कळण तुम्हाला. 7-8-9 दिवस उपाशी राहिल्यावर काय होते. त्याच्यातून गेले असते तर आपली सपशेल माघार आहे. जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या चरणी लीन होऊन आपण सरळ तुकाराम महाराजांची माफी मागतोय, कारण आपण त्यांची बघताय वारकरी संप्रदायाला मानणारे. याच्या पुढचे आरोप हे ट्रॅप मराठा समाजाला मिळू नये. त्यांना वाटत होतं ह्या प्रक्रियेत जर आपण राहिलो तर याचं क्रेडिट मराठ्यांना मिळण्याऐवजी याला मिळेल. मी एकदा सांगा मला क्रेडिट घेतलेलं, मी सांगितलेलं जनतेला क्रेडिट मिळालं पाहिजे, त्यांना 2-4 जणांना मिळवायचं असं म्हणून ते मध्ये आले नाही. व्याख्या त्यांनीच दिलेली, मग ते व्याख्याची अंमलबजावणी करायला कोण येणार रे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.